मनसेचे कार्यकर्ते, मराठा समाजातले कार्यकर्ते, त्यांनाही नोटिसा बजावल्या, काहींना अटक केली। ही भीती कसली वाटते तुम्हाला? तुम्हाला लडाखमध्ये सोनम वांगचुकची भीती वाटते, तुम्हाला मणिपूरमधल्या महिलांची भीती वाटते, तुम्हाला महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटते। तुम्ही देशावरती राज्य करताय, तुम्ही गृहमंत्री आहात, मग तुम्हाला इतकं भय वाटण्याचं कारण काय? तुम्ही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची कारवाई करायला गेली नाही, ही पण तुमची भीती आहे। शेतकरी येऊ देणार नाहीत व शेतकरी अंगावर येतील, अशा भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का? जे आंदोलनाला घाबरतात लोकशाहीमध्ये, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला आहे मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याच्या, मंत्र्यांना जाब विचारण्याचा। याआधीसुद्धा अशी आंदोलनं झालेली आहेत। मुंबईमध्ये मोरारजी देसाई यांची गाडी अडवलेली आहे शिवसैनिकांनी, यशवंतराव चव्हाणांच्या गाडीसमोर आंदोलनं झालेली आहेत, शरद पवार साहेबांच्या गाडीसमोर आंदोलनं झालेली आहेत। हे होत असतं लोकशाहीमध्ये। पण हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीने राज्य करताय या महाराष्ट्रावर किंवा देशावर, त्यांना लोकांचं आंदोलन नको आहे, लोकांची भीती वाटते, याचा निषेध करावा तेवढा थोडा। तुम्ही आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।